नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात की बाळा, आज या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी तुला इच्छा आहे. तू भाग्यवान ठरशील. स्वामी म्हणतात की बाळा, माझी इच्छा जो पूर्ण करतो तो माझ्यापर्यंत येण्यासाठी स्वतः मार्ग तयार करतो. जर हा संदेश आज तू शेवटपर्यंत ऐकलास तर स्वामी आशीर्वादाने तुझे जीवन धन्य होईल. कदाचित काही गोष्टी सध्या तुमच्या मनासारखे घडत नाही. कदाचित तुम्ही दुःखीही असाल, पण आता चिंता करू नका. लवकरच तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत की ज्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहेत. तेव्हा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी माऊली तू माझी आई आहेस असे टाईप करा. काही भक्त म्हणतात की स्वामी, नेहमी प्रश्न येतात की मी एवढी स्वामी भक्ती करतो तरी माझ्याच वाटेला दुःख का? तरी स्वामी म्हणतात की माझ्या बाळा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या प्रश्नातच दडलेलं आहे. आधी तू तुझ्यामध्ये असणारा हा मीपणा सोडून दे. तुला तुझ्या प्रश्नाची सर्व उत्तरे मिळतील. मी स्वामी भक्ती आहे, स्वामी सेवा करते, मी स्वामींचा प्रिय आहे. यामध्ये जो मीपणा आहे तोच सर्व दुःखाचे आणि तुझ्या अहंकाराचा मूळ करणारे कारण आहे. त्यामुळे सर्वात पहिले तुझ्या स्वभावातील मीपणा काढून टाक. तोच तुझ्यासाठी मुख्य औषध आहे. स्वामी म्हणतात की बाळांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी. तर हे स्वामीराया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. माझ्या झालेल्या चुका क्षमा करा. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतलं की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग त्याच्या जीवनात आनंदाची यात्राच सुरू होते. पुढे स्वामी म्हणतात की धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्हाला वाईट वेळ येते तेव्हा ती वाईट वेळ पण बदलत असते. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरीही तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल आणि तुम्ही तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकता. तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी शक्यही करू शकतात. फक्त तुमच्यामध्ये असणारी मेहनत, जिद्द आणि चिकाटी सोडू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक स्वतः बना, पण कधीही परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा. पुढे विजय तुमचाच आहे. कारण तुमच्या पाठीशी परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हात आहे. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये औषध असतेच असं नाही, परंतु त्यांच्या घरात मीठ मात्र नक्कीच असतं हे विसरू नका. त्यामुळे दुःख विश्वासाने सांगताना व्यक्ती पहा. स्वामी सांगतात, कोणतीही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे. आणि हो, खरोखरच तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्या जवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, त्यासाठी थोडा वेळ लागत आहे. स्वामी म्हणतात की कधीही जीवनात मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडीक असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सर्व काही जीवन हे व्यर्थच आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात. फक्त त्यासाठी तुम्हाला ते प्रश्न आणि त्याची उत्तरे शोधण्याची तयारी ठेवावी लागते. आणि उत्तर सापडतं त्यातला नवीन प्रश्न पुन्हा उत्पन्नही होत असतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही आहे हे तुम्हाला शोधावं लागतं.
म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग हा नेहमी चालू असतो. कधीही आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही. त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं. जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. कारण जीवन ही संधी एकदाच आहे, ती परत मिळणार नाही. तुमचाही स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी, माझा तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. तुम्ही भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात की बाळा, कर्म हे नेहमी धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागताही देत असतो. त्यामुळे कर्मापेक्षा धर्म कोणते श्रेष्ठ हे तुम्ही विचार करा आणि तुमच्या आवडीनुसार निवड करा. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो, मदतही करत नसतो. तेव्हा वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच तुमचे चांगले दिवस देखील येतील. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे. कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या सोबत येते आणि तीच आपल्या हातामध्ये असते. बाकी सर्व इथेच सोडायचे आहे. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही जीवनामध्ये इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. कोणाच्या डोळ्यात पाणी आणू नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते. म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका. कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो आणि त्यामध्ये तो निपुणही असतो. त्यामुळे कोणालाही कधीच कमी लेखू नका. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे आपल्यासोबत कार्य करू लागते. सर्वात पहिले आपल्या मनाला ताब्यात ठेवले तर जीवनातील सर्व काही गोष्टी आपल्या ताब्यात येतील. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतो आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमी सर्वांच्या फायद्याचा आणि सुखाचा विचार करत असतो. जीवनात जर काही साध्य करायचे असेल तर देता इतके देईल तितका आनंद द्या आणि घेता येईल तितके आशीर्वाद घ्या. ज्याच्या मनात ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली त्याच्या सृष्टीला प्रत्येक काही प्राप्त होते आणि सुखही मिळत जाते. तुमचाही स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी, मी तयार आहे अशी कमेंट करा. धन्यवाद.